हा कदाचित मातीमध्ये लावला असावा चिखलामध्ये, कारण का गाड्या आता सध्या खूप चालल्या आहेत त्याच्यामुळे, जेणेकरून दुसरी गाडी फसू नये. इथे बंद पडला आहे तो सुद्धा तिथे. मित्रांनो इकडे बाहेर आल्यानंतर बघा इकडे पब्लिक अक्षरशः चालत चालले आहे. इकडे बघा ही आमची बस आहे इथे. इकडे अजून बस बघा किती लागल्यात. एवढी गर्दी आहे ना, एवढी गर्दी आहे ना की ट्रॅफिक फुल झालाय. इकडे बघा, हे बघा माणसं चालत चाललेत. जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर चला, गणपती आलेत आणि गणपतीसाठी गावाला चाललो आहे. कोकणामधील मंडणगड गावामध्ये किल्लावाडी गाव, मंडणगड तालुक्यामध्ये किल्लावाडी गाव. माझ्यासोबत आहेत जय आणि सार्थक, भाचे आहेत माझे दोन्हीसुद्धा. तर खूप मजा येणार आहे, धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओमध्ये बनून राहा. तुम्हाला दाखवतो आज रात्रीचा जाताना प्रवास कसा होतो आहे आपला. आणि आता खूप ट्रॅफिकसुद्धा खूप आहे जातानाच, कारण का आम्ही निघालो आता 11 वाजलेत. 11 वाजता निघालो आम्ही गावाला जायला. आम्ही खरं तर 8 वाजता निघतो, पण 11 वाजता निघालो आहे. तर व्हिडिओमध्ये बनून राहा, खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. चला बघा इकडे आता आम्ही नालासोपाऱ्यावरून चाललो. इकडे बॅगेसुद्धा आहेत आमच्या, बॅग इकडे आहेत. इकडेसुद्धा बॅग आहे, इकडेसुद्धा बॅग आहे. याच्यामध्ये टी शर्ट आहेत आमच्या, गणपतीच्या छापलेल्या टी शर्ट आहेत. आणि जय सार्थक आणि नालासोपाऱ्यामधून निघालो आहे आम्ही आता. इकडे बघा बस, माणसं अजून आली नाहीत. गाडीसुद्धा खूप मोठी आहे. अजून माणसं आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि पुढे आपला ट्रॅफिकसुद्धा लागला आहे आत्ताच. आपण कधी आज निघालो आहे आपण 11 वाजता. उद्या बघूया आपण किती वाजता पोचतो आहे. तुम्हाला हायवेला गेल्यानंतर सुद्धा दाखवणार आहे की आज गर्दी किती आहे ती. आणि गणपतीला जायला ते मुंबई खाली करायला कोकणी माणसाच्यात किती ताकद असते हे तुम्हाला दाखवणार आहे. तर चला इकडे बघा, नालासोपाऱ्यातून बाहेरच पडताना आपल्याला एवढी गर्दी दिसते. इकडे बसच लागल्यात, कंटिन्यू कोकणात बस चाललेत आज. म्हणजे झाले 4-5 दिवस बस चाललेत कंटिन्यू कोकणामध्ये जायला. इकडे बघा गर्दी बघा किती. आताच ट्रॅफिक लागलं आहे आपल्याला. तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा दाखवतो ट्रॅफिक किती लागणार आहे आपल्याला आज ते. आपण घरून मित्रांनो किती वाजता निघालो? 11 वाजता. तुम्हाला बोललो मी 11 वाजता निघालो. आणि 11 वाजता निघाल्यानंतर आता तुम्हाला संपूर्ण उजेड दिसत असेल रस्त्यावरती, कारण का सकाळ झालं आहे. आणि आम्ही अजून पनवेल पण क्रॉस केलं नाही. पनवेल क्रॉस करून थोडंसं पुढे आलोत आणि आमच्या गाडीचा म्हणजे थोडाफार अपघात होता वाचला असंच बोलू शकतो, कारण का गाडीचा आमच्या टायर निघाला असता बाहेर. दाखव तुम्हाला, चला. ही बघा इकडे आमची गाडी आहे, इकडे गाडी आहे ही बघा, दाखव तुम्हाला. हे बघा संपूर्णपणे आटे निघाली. ते बघा टायरची अवस्था बघा काय झाली की. इकडे पब्लिक आहे सर्व उभी. इकडे बघा, इकडे बघा कोकणात झालेले तुम्हाला आता बस दिसतील. या बघा इकडे बघा, ही एक आहे. अजून मागून येत आहेत आणि खूप गाड्या सुद्धा चालल्यात कोकणामध्ये. माहिती असेल आता उद्या आपल्या लाडक्या बाप्पा उद्या आपले बसतील. आज आगमन आहे बाप्पाचं. तर चाललोत आपण गावाला आणि जाताना सुद्धा गर्दी आहे. आणि अचानक आमच्या गाडीचं म्हणजे असं काहीतरी झालं, म्हणजे आमच्या गाडीचा पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाला टायरचा. तर मित्रांनो, गाडी ज्या वेळेला तुम्ही घेऊन जात असता, गाडी ज्या वेळेला चालू असता त्यावेळेला गाडीवरती नक्कीच लक्ष द्या गाडी चालवण्याच्या आधी, कारण का खूप प्रॉब्लेम होऊ शकतात आपल्याला त्यामुळे. आणि पॅसेंजरसुद्धा खूप असतात, त्याच्यामुळे आणखीन त्रास, आपला पण त्रास आणि त्यांनासुद्धा त्रास होतो. त्याच्यामुळे खूप लक्ष द्या. तर बघा उत्सुकता तर खूप वाढली आहे, पण लई कंटाळा आला आहे आता, कारण का सकाळ झाले. काल रात्री 11 वाजता निघालो.
इकडे बघा झोपलेत बसमध्ये. सार्थक झोप झाली पूर्ण तर जय झोप पूर्ण आली. बघा झोपलेत अजून झोपलेत. अरे कुठं गाडी मागवणार नाही नवीन, दुसरी गाडी मागवणार नाही. दुसरी गाडी आता येईल तेव्हा जाणार आपण. हे बघा इकडे झोप आले अजून आणि गावाला जायचं आम्हाला. किती वाजता निघायला रात्री? 11 वाजता. वाजलेत किती आता? 6:30 वाजले आता. आणि अजून आम्ही कुठं? पनवेलच्या जस्ट थोडंसं पुढं. अर्धी माणसं खाली सुद्धा उतरलेत आणि गाडी बंद पडली आमची इथे. दुसरी गाडी येईल तेव्हा आम्ही जाणार पुन्हा एकदा. मित्रांनो इकडे बघा आम्ही या गाडीतून सामान काढलंय आता. इकडे बघा हे बघा. आणि या गाडीतून सामान काढून या गाडीचा आमचा टायरही झाला आहे ना, त्याच्यामुळे आम्ही आता या गाडीत टाकतोय. दुसरी गाडी मागवली आहे. तर इकडे बघा या गाडीतून सामान काढलं आहे मी बाहेर. हे बघा सर्व आता या गाडीतून या गाडीत शिफ्ट करायचं आहे परत. बघा चला झोपलो ना, झोपून झोपा काढलं ना तर येतो मी. चला येता तुम्ही. इकडे बघा इकडे बघा परत एकदा म्हणजे दुसऱ्या गाडी सर्व सामान मारायचं चालू आहे आमचं. इकडे बघा झोपा काढून झालेत आता. हे बघा एकदम मस्त झोप काढले दोघांनी पण. आता परत निघतोय आम्ही इथून. तर मित्रांनो फायनली आमची दुसरी गाडी आली आहे. पहिली गाडी तर आमची इथे बंद पडली, टायर निघता राहिला आणि आमचा सुद्धा अपघात होता वाचलाय. आणि फायनली दुसरी गाडी आली आहे. तर आता वाजलेले आहेत इथे 9 वाजलेत. आम्हाला सकाळचे रात्री 11 वाजता निघालं, आता सकाळचे 9 वाजले. बघूया आता किती वाजता पोहोचतोय आपण. ट्रॅफिक नाही भेटला तर खूपच चांगलं होईल. तर चला इकडे बघा दुसरी गाडी चेंज केली आणि दुसऱ्या गाडी चेंज केल्यानंतर ही गाडी थोडी छोटी आहे त्याच्यामुळे ना आता सर्वांचे ना बोजे म्हणजे गावाला घेऊन नाही सर्व ठेवायचे वांदे झाले. तिकडे बघा पूर्ण गाडी फुल झालंय. इकडे झोप झाले पूर्ण. लय झोप काढली दोघांनी. मी कमी झोपलो, तुम्ही असं झोपला. इकडे बघा फायनली आमची गाडी सुटली दुसरी. बघा 8 वाजता सुटले पनवेलमध्ये. इकडे बघा मित्रांनो जाता आता एसटी फसले इथं. इकडे बघा फसले एसटी. आता मुंबईला जात आहेत भाविक आणि त्याच्यामध्ये एसटी फसले इकडे. आणि इकडे ट्रॅफिक सुद्धा बघा इकडे. ते आता या लॉरीच्या साह्याने एसटी काढण्यात येत आहे. तिला बांधले वगैरे. तर बघूया निघतील का ती. आपण थांबू शकत नाही इथे. इकडे बघा सगळे कोकणकर आहेत ना बाईकवरून वगैरे निघाले. इकडे बाईक खूप आहेत. बाईकसुद्धा खूप दिसतात आपल्याला. आणि इकडे बाईकसुद्धा खूप आहेत, गाड्यासुद्धा खूप आहेत. आणि इथे डंपरसुद्धा कचरून दिसतं आपल्याला इथे. पाऊस लागून गेला त्याच्यामुळे रस्त्याचा जो मधला भाग होता मातीचा तो संपूर्णपणे
मातीने चिखल झाला इथे आणि त्याच्यामध्ये गाड्या सुद्धा फसू लागल्यात आता. इकडे अजून एक डंपर सुद्धा फसलेलं दिसतं आपल्याला इकडे बघा. इथे हा कदाचित मातीमध्ये लावला असावा चिखलामध्ये, कारण का गाड्या आता सध्या खूप चालल्या आहेत त्याच्यामुळे, जेणेकरून दुसरी गाडी फसू नये. इथे बंद पडला आहे तो सुद्धा तिथे. इकडे बघा कोकणगिरी चालली आहे गावाला. फुल मित्रांनो, हायवे फुल. कोकणात जाण्यासाठी हायवे फुल. बघा इकडे मित्रांनो, लय कंटाळलोय. आता दुपारचे 3 वाजलेत. अक्षरशः 8-10 तास ट्रॅफिकमध्येच राहिलोय. अजून जवळजवळ जिथे 2 तासाचं अंतर आहे तिथे 8 तास लागलेत. माणगावला पोहोचलोय नाही अजून. मुंबईवरून निघायलो रात्री 11 वाजता. आता दुपारचे वाजले 3. बघा अजून सुद्धा ट्रॅफिक. कंटिन्यू कोकणात जाणाऱ्या बस दिसत आहेत आपण इकडे. या बघा, हे बघा आमच्या गाडीत पण बघा. नुसतं बस आहे, बसची लाईन लागायची, नुसती बसची लाईन. मागे बघा, मागे कंटिन्यू बसच लागलेत मागे पण. हे बघा माणसं पण कंटाळली, लक्षाच्या कंटाळली. हे बघा हे एवढं कंटाळत की त्यांच्यामुळे मी आज या गाडी झालोय. मित्रांनो, इकडे बाहेर आल्यानंतर बघा इकडे पब्लिक अक्षरशः चालत चाललंय. इकडे बघा, ही आमची बस आहे इथे. इकडे अजून बस बघा किती लागल्यात. एवढी गर्दी आहे ना की ट्रॅफिक फुल झालाय. इकडे बघा, हे बघा माणसं चालत चाललेत. मित्रांनो, अक्षरशः कंटिन्यू आम्ही आहे ना 8-10 तास गाडीमध्ये बसलोय. फक्त मला वाटतं गाडी आहे ना 4-5 किलोमीटर चालले असेल. कंटिन्यू 8-10 तास गाडीमध्ये बसलोय. आणि अजून आम्ही माणगाव सुद्धा मागं आहोत, इंदापूरच्या सुद्धा मागं आहोत, चाललो आहोत. इथे ट्रॅफिक बघा तुम्ही, इकडे बघा फुल ट्रॅफिक जाम झालंय. फुल म्हणजे फुल. मुंबई गोवा हायवे फुल झालंय एकदम. मित्रांनो बघा, खाली नुसत्या बसच लागल्यात. कोकणात जाणाऱ्या फक्त बस आणि बसच लागल्यात. अख्खा हायवे आहे ना बसने भरला. इकडे बघा, दिसत असेल तुम्हाला, अख्खा हायवे बसने भरलाय. इकडे बघा मित्रांनो, रॉंग साईडला गाड्या टाकल्यात. रॉंग साईडून गाड्या चालल्यात. एवढी इकडे ट्रॅफिक झालंय. एवढ्या इकडे बस कंटिन्यूपणे चालू आहेत आणि थांबलेत कंटिन्यू. त्याच्यामुळे इकडून आहे ना, इकडे बघा, इकडे रॉंग साईडने गाड्या टाकतायत पब्लिक. इकडे बघा, इकडे पोलिसांची सुद्धा गाडी आहे थांबवण्यासाठी त्यांना. आणि इकडे लाईन बघा तुम्ही. मित्रांनो, पूर्ण हायवे जाम झाला. इकडे बघा मित्रांनो, हा मेन रोड आहे आपला, त्या साईडला जाणारा गावाला. आणि हा इकडचा म्हणजे रॉंग साईडचा रोड आहे. तर रॉंग साईडने सुद्धा बस टाकल्यात. त्याच्यामुळे सुद्धा इथे गर्दी आहे इथे. इकडे बघा, आणि इकडे ह्या बस चालल्यात आपल्या. आमची बस अजून खूप मागं आहे, जवळजवळ 1 किलोमीटर मागं असेल. आम्ही चालत आलो आहे. खूप मित्रांनो, म्हणजे खूप बघायला गेलो तर खूप ट्रॅफिक आहे. कारण का आम्ही रात्री 11 वाजता निघालो. आता 4 वाजलेत ना, 4 वाजले ना, 4-5 वाजलेत. आता बघूया कधी पोचतोय.
रात्री पोचतोय का उद्या सकाळी पोचतोय काय माहिती, पण बघूया. हे बघा तर मित्रांनो, गावाला जायचा गणपतीचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही पाहिलं असाल ट्रॅफिक किती लागलं आहे आता सध्या, हे लाईव्ह आहे. तर व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.